नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी बस्तोळकर. आज माझा फर्स्ट ब्लॉग आहे, तरी तुम्ही सर्वांनी संपूर्ण ब्लॉग बघाल. आज मी तुम्हाला निरफणसाची कापड कशी बनवायची ते सांगते. मी गोव्यामध्ये राहते. कोकणातील निरफणस याची मी आज रेसिपी बनवणार आहे, तरी तुम्ही सर्वांनी नक्की बघा. चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पहा मंडळी, असे हे 2 निरफणस आहेत आणि याला कापून घेतो. सर्वप्रथम हाताला तेल लावून घेते, कारण याला खूप चीक असतो. आता मी आडोळीला पण तेल लावून घेते. आता हे निरफणस मी आता कट करून घेते. चला तर कट करूया. खूप चीक आहे याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. वरचं साल कट करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, हे असं कट करून घ्यायचं आहे सर्व. चला तर कट करून घेते मी. आता माझं हे साल काढून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही केवढा चीक आहे याच्यामध्ये. हे आतमध्ये आहे, हे सर्व काढून घ्यायला पाहिजे. असं हे काढून घ्यायला पाहिजे. असे छोटे छोटे काप करायचं. बघू शकता. आता मी इथे निरफणसाची कापे कट करून घेतलेली आहे. आता ही परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत. आता मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता ह्याच्यात तिखट, मीठ, हळद वगैरे सगळं घालायला पाहिजे. तिखट घालूया थोडं. आता मीठ घालूया. आता हळद घालूया थोडी. आता थोडा हिंग घालूया. आणि वरून थोडा लिंबू पिळूया. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स केलेलं आहे बघा. आता मी इथं थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये रवा मिक्स करणार.
आता परत याच्यामध्ये तिखट मीठ हळद घालायचं. मिक्स करून घ्यायचं हे. आता हे काप ह्याच्यामध्ये घालायचं. असं प्रत्येक कापांना लावून घ्यायचं आहे आपल्याला. चला तर मग मी आता लावून घेते. तर मंडळी, आता मी सर्व कापांना तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेतलेला आहे. आता फ्राय करायला ठेवूया. आता तवा ठेवूया. आता तव्यावरती भाजून घेणार आहे. तवा थोडा गरम झाल्यावरती तेल घालूया. तेल आपल्याला सर्व तव्याला लावून घ्यायचं आहे. आता गरम झालेलं आहे तेल. आपण तव्यामध्ये घालून घेऊया कापून. घातलेले आहेत तव्यामध्ये कापू आता सर्व. आता थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया. वाफेवर शिजतात ती लवकर. मी 2 मिनिटांसाठी याला झाकून ठेवलं होतं. चला तर बघूया आता काढून. काप शिजलेले आहेत. थोडं तेल सोडूया, परत परतून घेऊया आपण. पलटूया आता आपण.
ही खापं खाल्ल्यावर मटणसुद्धा विसराल तुम्ही. एकदा ट्राय करून नक्की बघा. आणखी थोडं तेल सोडूया आणि ढाकून ठेवूया जरा 2 मिनिटासाठी. दोन मिनटं ढाकून ठेवूया. परत बघूया नंतर त्याला. तर मंडळी आता आपण हे काढून घेऊया. टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात. असलेलं ऑइल वडून घेते टिश्यू पेपरमध्ये. बघू शकतात तुम्ही निरफणसाची कापं कशी झालेली आहे. बघा इथं कसं केले मी. खूप गरम. मी तुम्हाला निरफणसाची कापं कशी झाली टेस्ट करून सांगते. छान झाले. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. निरफणसाची कापं मस्त लागतात. बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे निरफणसाचा. तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.